शहरातले लोक एकत्र जमवलेले नाहीत, कारण त्या भौगोलिक परिस्थितीशी एकरूप झालेले लोकच तिथे व्यवस्थितरित्या काम करू शकतात. एकदम आपल्या लोकांना उचलून हिमालयात टाकलं तर काम नाही होणार आपल्याकडून. त्या परिस्थितीमध्ये लहानाचे मोठे झालेले लोक एकत्र केले आणि हे सगळे बालसमूहकडेच नाही तर आजोबा शोभील असेही लोक बरोबर आहेत. हे शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे की आपल्याच वयाचे मित्र नाही केले, जे वयस्कर आहेत तेही मित्र, मधल्या वयाचे म्हणजे वडिलांच्या वयाचे तेही मित्र आणि आपल्या वयाचे तेही मित्र, सगळे लोक एकत्र केले. तीनही पिढ्यांना शिवाजी महाराजांनी एकत्र आणलेलं आपल्याला दिसतंय. आणि या सगळ्या लोकांना एकत्र करून पहिला, आणि राजकारण किती वेगळ्या पद्धतीचं असतं तुम्हाला समजेल म्हणून पटकन सांगतो की शिवाजी महाराजांनी पहिला एक एक किल्ला घ्यायला सुरुवात केली. तो किल्ला बेबसाव घेतला. बेबसाव म्हणजे ज्याच्याकडे केंद्र सत्तेचं लक्ष नाही तो घ्यायला सुरुवात केली. कारण का तर आपली ताकद कमी आहे. आपल्याला यश मिळवायचं असेल ना तर आपण काही गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामध्ये तुमची ताकद काय आहे. महाराजांनी नेमकं ओळखलं की सह्याद्री ही आपली ताकद आहे सुरुवातीच्या काळामध्ये. मग ताकद कळाल्यानंतर तुमचेच विकनेस पहिल्यांदा तुम्हाला कळावे लागतात. विकनेस काय म्हणजे कमकुवतपणा काय तर आपल्याकडे शस्त्रास्त्र नाहीये, मुबलक असं सैन्य दल नाही. मग काय तर शत्रूचा विकनेस काय तर ज्या किल्ल्यांकडे लक्ष नाहीये ते किल्ले म्हणजे शत्रूचा विकनेस आहे आणि आपला स्ट्रॉंग पॉइंट आहे. आणि मग आपण असा किल्ला ताब्यात घेतला तर तो पटकन ताब्यात येईल. आणि मग म्हणजे काय तर MBAच्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर शॉर्ट ॲनालिसिस महाराजांनी केलं. ऑपॉर्च्युनिटीज काय आहे त्याच्यामध्ये. ऑपॉर्च्युनिटीज आहेत की बेबसाव किल्ले आपल्याला ताब्यात घेता येतील. ते किल्ले ताब्यात घेतले, एक एक किल्ला ताब्यात घेतला. तसा आदिलशहाला निरोप द्यायला लागला की त्या सह्याद्रीच्या मुलखामध्ये शहाजी महाराजांचा मुलगा एक स्वातंत्र्याचा बहुतेक डाव मांडतोय. मुलं एकत्र केलेत आणि पोरखेळ चाललाय आणि माणसं एकत्र करून तो किल्ले ताब्यात घेतोय. आदिलशाला वाटलं थोडंच आहे. सुरुवातीला दुर्लक्ष करून आपण आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करतो ना पहिल्यांदा. एक फटका दिला की जागेवर येईल. आदिलशालाही वाटलं की याचे वडील शहाजी महाराज आता आपल्या दरबाराचे चाकर आहेत आणि ते मंगळूरला आहे. मध्यंतरीचं नाव बेंगलोर आणि आत्ताचं नाव बेंगळुरू. तेच त्या शहरामध्ये त्यांना आपण ठेवलेलं आहे. आपण बघूया वडिलांना सांगू नये तर मग. पण एक एक किल्ला घ्यायला सुरुवात केली आणि ती संख्या वाढत चालली. शिरवळचा जो मीर आमीन आहे त्याच्या मार्फत बातम्या विजापूरला जायला लागल्या आणि बातम्या गेल्या की तो विजापूरचा आदिलशाह आता म्हटलं की आता हे वाढत चाललेलं आहे. हा कॅन्सर जास्त प्रसरण्याच्या अगोदरच आपल्याला तो मुळातून नष्ट केला पाहिजे. त्यासाठी पद्धत होती त्या काळामध्ये. आताही बोलवतच नव्हते पालकांना. विजापूरच्या आदिलशहाने शहाजी महाराजांना निरोप पाठवला की मुलाचा, तुमच्या मुलाचा असा असा उद्योग सह्याद्रीच्या पश्चिम पट्ट्यामध्ये चाललेला आहे. थोडा दुसरी गोष्ट सांगू का. शहाजी महाराजांना ज्यावेळेस शिवाजी महाराज भेटले बंगळूरला जाऊन, 1.5 वर्ष तिकडे होते, जिजाऊसाहेब पण होत्या. परत पाठवणी करताना, मुलाची पाठवणी करताना शहाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळ पण दिलेले. हे नोंद नाही बरं वाटावं म्हणून सांगत नाही. आणि इतकंच नाही तर शहाजी महाराजांनी ध्वज हा महाराजांच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या हातात दिला आणि अशी रवानगी बेंगळूरवरून पुण्याला केली आहे. म्हणजे कशासाठी पाठवले मुलाला लक्षात आलं का. महाराजांनी ओळखलं आपला मुलगा कसा आहे ते आणि हे सगळं पाठवलं आणि त्या दृष्टीने महाराज करत होते. पण इकडे मात्र ज्यावेळेस आदिलशाह विचारतो पुढच्या काळामध्ये की मुलगा तुमचा असा असा उद्योग करतोय काय करायचं तर शहाजी महाराज म्हटले की मी त्याला सांगितलंय पण तो माझा ऐकत नाही. म्हणजे तुमची आणि शहाजी महाराजांची अवस्था फार वेगळी आहे का. आपणही म्हणायला असाल ना सगळं तरी. पण आपला मुलगा हा शिवाजी महाराजांच्या सारखा पाहिजे असं म्हणताना शहाजी महाराजांना सुद्धा बरं वाटतं. वेदना नाही ती आनंद आहे. त्यांनी आनंदाने सांगितलं मुलगा माझा ऐकत नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. तो समर्थ आहे थोडक्यात.
तुम्ही जरी त्याच्यावरती चालून गेलात ना तरी तो तुमचा कार्यक्रम करायला तो समर्थ आहे. आणि मग मात्र आदिलशहाने पुढचा डाव टाकायला सुरुवात केली. मला माझ्या तिकडे घड्याळ आहे दिसते ते मला, त्यामुळे मला ते अगदी थोडक्यात सांगतो प्रकरण. पण यामध्ये आदिलशहाने डाव टाकायला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी मुस्तफा खान, बाजी घोरपडे आणि अफजल खान या तिघांवरती एक जबाबदारी दिली की तुम्ही बंगळुरूला जा आणि शहाजीराजांना कैद करा. आणि अत्यंत बेसावत क्षणी शहाजी महाराजांना या तिघांनी कैद केलं आणि तुझ्या पुढच्या दरबारामध्ये आणून कैदेमध्ये ठेवलं. कैद का केलं तर मुलावरती आपला सेनापती चालून जाईल त्यावेळेस शहाजी महाराज अंतर्गत बंड करतील आणि अंतर्गत बंड केल्यानंतर ते फार जड जातं. आता तुम्हाला जास्त लवकर कळेल म्हणजे वयामुळे म्हटलं तुम्हाला काय वाटलं. अंतर्गत बंड केलं की ते कोणत्याही सत्तेला अतिशय जड जातं. त्यामुळे शहाजी महाराजांनी अंतर्गत बंड करू नये त्याची व्यवस्था विजापूरच्या आदिलशहाने अगोदरच केली. आणि महाराजांच्या वरती म्हणजे शिवाजी महाराजांच्या वरती जो सरदार पाठवला त्या सरदाराचं नाव होतं फत्ते खान, ज्याच्या नावातच फत्ते होती. त्याच्याकडे 5,000ची फौज साधारणतः दिलेली आहे. बोलण्यामध्ये साधारणतः सुमारे हे शब्द आले की जवळपास आहे, मोजायला आपण गेलो होतो. साधारणतः 5,000ची फौज आहे आणि ती 5,000ची फौज घेऊन हा फत्ते खान स्वराज्यावरती चालून निघाला. आणि तो ज्या मार्गाने येणार आहे तो पूर्वेकडून येणार. विजापूर पूर्वेला आहे, ही पूर्व, बरोबर ना. आता इथे बोलणारा जोपर्यंत असतो ना तोपर्यंत तो म्हणेल ती पूर्व, ही पूर्व. आणि ह्या पूर्वेकडून विजापूरच्या दरबारातून निघालेला जो फत्ते खान सरदार 5,000ची फौज, तोफखाना आहे, सगळे शस्त्रास्त्र भरपूर आहे, वर्णन नाही करत. आणि तो स्वराज्यावरती चालून आला. चालून येतोय त्यावेळेस महाराजांनी ठरवलं की आता याचा मुकाबला करायचा आहे, तो कुठून करायचा. त्यावेळेस महाराजांचं वय 18 वर्ष, 1648ची गोष्ट आहे. म्हणजे महाराज 12वीला आहे. असंच म्हणावं लागेल ना आता काढण्यासाठी की आपला मुलगा कुठेही मध्ये थांबला नाही तर 12वीला असतो, थांबला तर 10वीला नसू शकेल. पण सरकारने सोय केल्यापर्यंत 8वीपर्यंत थांबत नाहीये तो मागच्या काही वर्षांमध्ये. पण तो 12वीचा म्हणजे इतक्या कमी वयामध्ये एवढं मोठं संकट स्वराज्यावरती आलंय. आणि स्वराज्यावरती दुतर्फा संकट आहे, दुहेरी संकट आहे. कारण वडील आदिलशहाच्याच कैद येत आहे आणि आदिलशहाचाच सरदार चालून आलाय. म्हणजे आदिलशहाच्या सरदाराच्या विरुद्ध ज्यावेळेस मी मोहीम उघडेल त्यावेळेस माझे वडील अडचणीत असणार आहेत. हे अत्यंत अवघड अवस्था आहे, दोन्ही बाजूने अडकलेले आहेत. आणि इतकी मोठी फौज आली आहे की आता एक बुडणार हे नक्की आहे. स्वराज्य तरी बुडणार, नाहीतर आपले तीर्थरूप तरी मारले जाणार. काय वाचवलं पाहिजे. अर्थात ही चर्चा राजगडावरती वगैरे किंवा पुण्यामध्ये वगैरे चाललीच असेल ना, घरामध्ये घरच्यांनाही विचारलं असेल, लग्न झालं होतं, लवकर झालं होतं. शिवाजी महाराजांचं पहिलं लग्न 10व्या वर्षी झालं. नातवंडांना सांगू नका, उभं आग्रह झालं ते की महाराजांसारखं व्हायचंय असं वगैरे म्हटलं तुम्हाला अडचण. तर इथे महाराजांच्या पुढे अक्षरशः 100 प्रश्न आहे की काय वाचवायचं, स्वराज्य वाचवायचं का तीर्थरूप वाचवायचे. दोन्ही तीर्थरूप दोन्ही महत्वाचे, काय वाचवायचं. सईबाई साहेबांना विचारलं असेल, जिजाऊ साहेबांना विचारलं असेल. पण तिथे मात्र सईबाई साहेब म्हणतायत की महाराज दोन्ही वाचवावे, आपल्याला काय अशक्य आहे. जगाच्या पाठीवरती आपल्या नवऱ्यावरती इतका विश्वास दाखवणारी पत्नी असेल ना तर तो नवरा पराक्रम केल्याशिवाय राहील का. आपण ऐकलं असेल बऱ्याचदा, तुम्हाला जमणार आहे का ते. कशाला मागणी पडताय, बरोबर ना. तिथे सईबाई साहेब म्हणताय का तुम्हाला काय अशक्य आहे, दोन्ही वाचवावे. म्हणजे वडीलही वाचवावे आणि स्वराज्यही वाचवावे, दोन्ही महत्वाचं आहे. महाराज म्हटले असते माझ्याही मनात तेच होतं, फक्त मन बघितलं. आणि महाराजांनी तयारी सुरू केली. तयारी कितीही केली तरी 1000च्या आतमध्ये संख्या भरणार होती, इतकेच लोक होते. आणि एवढे लोक शस्त्र नाही काही नाही, त्यांनी त्या प्रत्येकाच्या बरोबर लढायला निघालेले. पण इथे महाराजांनी आणखी एक राजकारण केलं. उदंड राजकारण करावे, परी ते कळव चिन्ह द्यावे. आपणही करायला जातो
दुसरं जमत नाही आपल्याला, कळतं हो सगळ्यांना. इथे मात्र महाराजांनी एक डाव टाकला. तो डाव पुरंदरवरती होता. पण याच्या जवळ आहे पुरंदर, आणि तो पुरंदर किल्ला त्यावेळेस महादाजी निळकंठराव याच्या ताब्यात आहे. हा आदिलशहाचा सरदार आहे, आणि तरी सुद्धा महाराज त्याच्याकडे गेलेले आहेत आणि किल्ला युद्धासाठी मागितलाय. तुम्ही राजकारण असं बघितलंय का? आदिलशहा बरोबरच करायचं युद्ध. आदिलशहाचा सरदार आहे, आदिलशहाच्याच ताब्यातला किल्ला पुरंदर आहे, आणि तो महाराज मागताय. महादाजी निळकंठरावांनी तो किल्ला दिला. याचं कारण आहे की शहाजी महाराज आणि महादाजी निळकंठराव हे मित्र आहेत. त्या मैत्रीचा उपयोग शिवाजी महाराजांनी केला असेल. तर्क असा आहे, हे तर्क म्हणून सांगतोय, तुम्ही नाहीतर तुमच्या व्हॉट्सअप मार्फत फिरवाल की गणेश ढालपे यांनी सांगितल्याप्रमाणे, बरोबर ना? पण हे द्यायला विसरू नका. तर्क आहे माझा, तो तर्क मांडतोय की बहुतेक महादाजी निळकंठरावांना महाराज भेटले असतील. महाराजांनी ही आठवण तर करून दिली असेलच की शहाजी महाराजांनी आपण मित्र आहात, आणि म्हणजे एक प्रकारे माझे काका आहात तुम्ही, त्यामुळे पुतण्याला तुम्ही मदत केली पाहिजे थोडी तरी, वगैरे 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 गोडी गुलाबीचं बोलणं मध लावलंच असणार आहे. पण पुढे ते महादाजी निळकंठराव म्हणले असतील की अहो, मी जर तुमच्या ताब्यात दिला किल्ला तर आदिलशहा मला सोडेल का? मग या सगळ्या समोपचाराने बहुतेक असं झालं असेल, तुम्ही हल्ला करा, आम्ही किल्ला देतो, हल्ला करून तुम्ही घेतला नाही का? झाला दिसायला बरं दिसेल नाही असं मला वाटतं. मधली कागदपत्र मिळाली नाही, मिळाली तर ती अशी मिळण्याची शक्यता आहे. कारण महादाजी निळकंठरावांना पुढे त्रास झालेला नाही. महादाजी निळकंठराव हे या युद्धानंतर पुढे त्या किल्ल्याचे किल्लेदारच राहिलेले आहेत, त्यांचंच घराणं. याचा अर्थ असा होतोय की त्यांनाही कोणती शिक्षा झालेली नाहीये, आणि महाराजांनीही युद्ध केलं ते पुरंदरवरून केलं. इतिहास असा असतो. इतकं सगळं कोंबडीला दांडा टाकण्यासारखं उघडून सांगावं. तिथे महाराज गेले, महाराजांनी तो किल्ला ताब्यात घेतला. किल्ल्यावरती भगवं निशाण लागलं, आणि त्याच किल्ल्याच्या पूर्वेला जेजुरीच्या अलीकडे खळद आणि मेलसर नावाची गाव आहे. तिथे त्या फत्तेखानाची छावणी पडली. फत्तेखानाने पहिला हल्ला केला, तो शिरवळच्या सुभानमंगळ किल्ल्यावरती केला. आता मात्र मी पडतो. त्या सुभानमंगळच्या किल्ल्यावरती हल्ला केला त्यावेळेस तो किल्ला स्वराज्यामध्ये होता. त्यावेळेस बाळाजी हैबतराव नावाचा फत्तेखानाचा सरदार सुभानमंगळवरती चालून आला. त्याने तो किल्ला जिंकला, आणि महाराजांच्या ताब्यातला हा किल्ला गेला. महाराजांनी लगेच पुरंदरवरून गोदाजी जगताप, कावजी मल्हार यांना त्या किल्ल्यावरती पाठवलं सुभानमंगळ किल्ला घेण्यासाठी. आणि त्यांनी त्या किल्ल्यावरती जाऊन ही काय सोन्याची लंका, हा डायलॉग आहे, खरंच डायलॉग आहे त्या किल्ल्याच्या बाबतीतले. त्यावेळी महाराजांच्या सैन्यांना प्रेरणा देण्यासाठी जे महाराजांचे लोक म्हणतायत की अरे हा तर मातीच्या भेंड्याचा किल्ला होता. मातीच्या भेंड्याचा मातीचा किल्ला होता. भेंड्या माहिती आहे, मातीच्या पिठा करतात, न भाजलेल्या असतात, त्याचा किल्ला. ही काय मोठी रावणाची लंका लागून गेली का? ही काय सोन्याची लंका आहे का? ही पाडा ती बिताडाच्या खंडकावरती त्या किल्ल्यामध्ये स्वार. आपले लोक खरंच ते बिताडं पाडून त्या खंडकावरती आतमध्ये गेले, आणि तो किल्ला जिंकला. गेलेला किल्ला परत ताब्यात आला. कावजी मल्हार आणि गोदाजी जगताप यांनी मोठा पराक्रम केला. त्यामध्ये बाळाजी हैबतराव वगैरे मारले गेले लोक, आणि अत्यंत आनंदाचं वातावरण पुरंदर किल्ल्यावरती निर्माण झालं, कारण लगेच विजय मिळाला. मग विजयाचा उत्सव नाही, तिथे महाराजांनी लोक एकत्र केले, आपले सगळे लोक एकत्र केले. त्यामध्ये 16-17 वर्षाची जी मुलं होती, म्हणजे महाराजांच्या वयाची जी मुलं होती, त्यांची एक वेगळी तुकडी निर्माण केली, आणि त्यांच्या हातामध्ये झेंडा दिला. हा झेंडा तुम्ही सांभाळायचा. शत्रूवरती चालून गेल्यानंतर हा झेंडा शत्रूच्या ताब्यात जाऊ द्यायचा नाही, कारण शत्रूच्या ताब्यात झेंडा गेला की आबरू गेली. मुलं प्रामाणिक होती, दिलेली आज्ञा पाळत होती, त्यामुळे ती काही बोलली नाही. आजची मुलं असती तर म्हणाली असती की महाराज झेंडा आपण पुरंदर किल्ल्यावरच ठेवू, पुढचा उद्योगच नको. पण हा झेंडा सांभाळण्याची जबाबदारी त्या 16-17 वर्षाच्या मुलांनी घेतली. आणि इथे मात्र महाराजांनी दुसरी तुकडी तयार केली, जी रात्रीच्या वेळी एकदम जाऊन शत्रूवरती हल्ला करेल. रात्रीच्या वेळी पुरंदरच्या वरून हे सगळे सैन्य निघालं जंगलातून. खळद बेलसर गावाजवळ येते, त्या खळद बेलसरवरती त्या फत्तेखानाच्या छावणीवरती जेवढी जमेल तेवढी कापाकापी केली. रात्रीच्या वेळी ही सगळी कापाकापी झाली. अर्थात मदिरा आणि मदिराक्षीचा अंमल ठरलेलाच होता, आणि यामध्ये धुंद असलेले गुंग असलेले लोक होते, ते कापले गेले. परीक्षेच्या वेळी दप्तर न सापडावं तसं यांना तलवारी सापडल्या नाहीत, कोणाला भाला सापडला नाही, आणि
जबाबदारी होती झेंडा सांभाळायची, पण ती म्हटली की एवढे मारायला मिळत आहेत, आपणही मारून घेऊ ना. तेही युद्धामध्ये घुसले, तेही कामाकामी करायला. काय असतं माहिती आहे का, पळणाऱ्याला ताणण्याची गंमत असते, मार खाणाऱ्यांना मारण्यात आणखी गंमत असते. आणि ते शत्रू कापायला मिळतोय तर त्यातली गंमत काही आवरत आहे हे त्या मुलांनी ओळखलं. ते त्या लोकांवरती एकदम तुटून पडले. पण यात एक दुर्दैवाची गोष्ट झाली की ज्या झेंड्यावर, ज्या घोड्यावरती झेंडा घेतलेला झेंडेकरी होता त्याला शत्रूने वेढलं, तो जखमी झाला. आणि आता झेंड्यासकट झेंडेकरी शत्रूच्या ताब्यात जाणार. हे लांबवर उभा असलेल्या त्या 16 वर्षाच्या 17 वर्षाच्या मुलांचा जो प्रमुख होता त्या बाजी जेधेंनी बघितलं. हा बाजी जेधे म्हणजे कान्होजी जेधेंचा मुलगा. आणि त्या बाजी जेधेंनी बघितलं की अरे हा शत्रूच्या ताब्यात झेंडा आणि झेंडेकरी जातोय. महाराजांचे शब्द त्याच्या कानात कुठेतरी गुंजायला लागले की झेंडा गेला की आबरू दिली. त्याने टाच मारली, झेंडा एकदम त्या सगळ्या त्या झेंडेकऱ्यावरती सोडला. शत्रूची बाजूची जी फौज होती ती फोडली. झेंडेकऱ्यासकट झेंडा आपल्या घोड्यावरती घेतला. जितक्या वेगात गेला तितक्या वेगात परत आला आणि झेंड्यासकट झेंडेकरी घेऊन हे सगळे लोक पुरंदरवरती दाखल झाले. उद्या प्रत्येकाने येणार, पुरंदरवरती चालून येणार, पुरंदर शत्रूच्या ताब्यात जाणार. तो जाऊ द्यायचा नाही याच्याकरता सगळ्या लोकांना कामाला लावलं. आणि सगळ्या लोकांनी आपल्या सह्याद्रीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये यांची संख्या कमी नाही ते लोक गोळा करायला सुरुवात केली. कशाची संख्या कमी नाही महाराष्ट्रात? सहज उपलब्ध काय होईल? सह्याद्रीमध्ये निघताना इकडे तिकडे दगड दगड धोंडे याची संख्या महाराष्ट्रात कमी नाही, नाही ना? तुम्ही म्हणाले मी नाही. तर ते सगळे दगड धोंडे एकत्र ढीग करायला सुरुवात केली. तटाच्या आतमध्ये हे ढीग लावले गेले आणि महाराजांनी आपल्या लोकांना सांगितलं की आता झेंडा काढून घ्या. झेंडा काढून सगळा किल्ला एकदम सामसूम करून टाकला. दुसऱ्या दिवशी चलुबाई ठरल्याप्रमाणे ही प्रत्येकाची तुकडी सासवडवरून पुरंदरच्या दिशेने आली. आत्ता ज्याला नारायणपूर म्हणतात त्या गावाचं पूर्वीचं नाव पूर. त्या पूरवरून ती किल्ल्यावरती चढली. निम्मा किल्ला चढला तरी वरून कसलाही आकार नाही, आरोळ्या नाहीत, घोषणा नाहीत, झेंडा नाही, माणसं नाहीत, सोडून गेले, घाबरले होते. आणि असं करून ते सगळे वरती चढले. अचूक टप्प्यात लोक आले की त्या तटबंदीच्या आत गप्पा मारत मारत जे बसलेले लोक होते महाराजांचे ते एकदम उठले आणि त्यांनी सगळ्यांनी दोंडे उचलले. हर 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 महादेव आणि दगड टाकायला सुरुवात केली. दगडावर दगड, दगडावर दगड. आणि कोणतेही दगड ज्यावेळेस उताराला लागतात ना त्यावेळेस ते एकटे जात नाही. हे दगड उताराला लागले, आजूबाजूच्या दगडांनाही बरोबर घेऊन गेले आणि त्याच्याबरोबर शत्रूच्या सैन्यानेही घेऊन गेले. फुटबॉल उडावाना तसे लोक त्या सह्याद्रीच्या त्या डोंगरावरती किंवा पुरंदरच्या त्या डोंगरावरती उडायला लागले. काही मारले गेले, काही जखमी झाले, काही काट्याकुट्यामध्ये अडकले, काहींची कपडे फाटले. कुठे पळावं हे सुचत नव्हतं. सह्याद्री वाटांनी चढताना सुद्धा अवघड आहे. आडवाटांनी किती अवघड असेल. सह्याद्रीच्या वाटा चढताना वाट लागते. आडवाटांनी काय होत असेल विचार करा. काल तुम्ही निदान थोड्या पायऱ्या चढून आलेला आहात, पायथ्याने आला असं नाही. तुम्ही शेवटच्या पायऱ्या चढला हे लक्षात घ्या. परळीतून आला असतात ना मग तुम्ही सज्जनगड चढला असा त्याचा अर्थ राहिला असता. परळी नावाचा परळीचा किल्ला, तुम्ही याला परळीचा किल्ला म्हणत होते, अश्वलायनगड हेही म्हणत होते. आता बाकीचं तर ते होईलच फिरतीवर. पण इथे मात्र महाराजांनी महाराजांच्या लोकांनी पराक्रम केला. त्या सगळा शत्रू पळायला लागला. मुसेना वगैरे हे सगळे लोक सासवडच्या दिशेने निघाले. त्यावेळेस पाठलागावरती एक तरुण नेतृत्व महाराजांच्याकडून निघालं. त्यांचं नाव होतं बाजी पासलकर. जे महाराजांचे आजोबा शोभते पांढऱ्या मिशात असलेले हे बाजी पासलकर अत्यंत म्हणजे तुमच्या वयाचे, असं अजिबात समजू नका. 16-17 म्हणजे घरी जाऊन लगेच मुलांना सांगितलं असतं 16-17 वर्षाची मुलं काय पराक्रम करतात बघा तिकडे. उत्तरार्ध आपल्याकडे 60-70 वर्षाचे बाजी पासलकर फत्तेखणाचा पाठलाग करत करत सासवडपर्यंत पोहोचले. हातघाईची लढाई झाली, फत्तेखणाचा प्रचंड पराभव झाला. पण दुर्दैवाने यामध्ये बाजी पासलकर जखमी होऊन मारले गेले. त्या बाजी पासलकरांची समाधी आजही सासवडला आहे, रस्त्याच्या कडेला आतमध्ये एका रस्त्याच्या. पण हे बाजी पासलकर मारले, प्रचंड जय मिळाले. महाराजांनी बाजी जेध्यांना जवळ बोलवलं.
16 वर्षाच्या मुलाने अत्यंत पराक्रम केला, ही गोष्ट महाराजांना समजली होतीच. महाराजांनी बाजी जेधेंना पदवी दिली. सर्जेराव हा किताब आहे. तुम्ही पराक्रम केला त्यामुळे तुम्ही बाजी सर्जेराव जेधे, कान्होजी जेधेंचा हा मुलगा बाजी सर्जेराव जेधे म्हणून हा पुढे ओळखायला लागला. महाराजांनी 18 वर्ष हा पराक्रम केला. आता दुसरी बाजू आहे, शेर शिवराज है. ही झाली युद्धभूमीवरची शेर शिवराज आहे. दुसरी बाजू आहे की महाराज राजकारणातही शेर आहे. आता तिथे आदिलशाच्या दरबारामध्ये आपले वडील अडकले गेलेले, त्यांची सुटका करायला पाहिजे. स्वराज्य वाचलं, पण वडिलांच्या गळ्यावरची जे आदिलशाचं नख आहे त्याचं काय करायचं. आणि मग महाराजांनी बुद्धिमत्तेचा एक वेगळा नमुना पेश केला. दिल्लीच्या दरबारामध्ये महाराजांनी एक पत्र पाठवलं की आम्ही आमच्या वडिलांसकट तुमचे चाकर होऊ इच्छितो, पण एक पायरोवा पडलेला आहे. पायरोवा म्हणजे काय? अडचण, मराठीमध्ये अडचण म्हणतो आपण त्याला. तो पायरोवा पडलेला आहे, गुंतागुंत निर्माण झाली आहे, वेडी पडली आहे पायात जणू माझ्या. काय वेडी पडली आहे? तुमची चाकरी आम्हाला करायची आहे, पण आमच्या वडिलांना त्या आदिलशाने कुणीच कैद केलंय, त्यामुळे तुमची चाकरी करता येत नाही. दिल्लीच्या बातमीने म्हणजे दबाव करून आणावा लागतो, कळतंय तुम्हाला? तुम्ही त्यावेळेच आहे, तुम्ही लगेच आज वर्तमान देते पटकन. ते दिल्लीवरून दबाव आला, सगळं बरोबर होतं. दिल्लीच्या दबावामुळे आदिलशाला पत्र गेलं दिल्लीचं की तुम्ही आमच्या सरदारांना पकडतात कसे काय? ते शहाजी महाराज आमचे सरदार आहे, त्यांना तुम्ही कसं काय पकडता? आणि तुम्ही त्यांना सोडलं नाही तर आम्ही तुमच्यावरती हल्ला करू. सोडून यात फक्त महाराजांना एक किल्ला द्यावा लागला. तो आपल्या पुण्याजवळच आहे, त्याचं नाव आहे सिंहगड. हा किल्ला द्यावा लागला. वडिलांची पण सुटका केली आणि स्वराज्य पण वाचवलं. वय वर्ष. आणि ज्यावेळेस शिवाजी महाराज छावा पाहिजे होती ना, त्यावेळेस शेर उरले आदिलशाला. आणि हे सगळं इकडं होतही नाही तोपर्यंत काही वर्षांमध्ये महाराज मोगलांना सुद्धा जुमिनसे झाले. 1657 ची गोष्ट आहे. पटपट पुढे जातो. तुमचंही घड्याळाकडे लक्ष आहे ना, आपण पुढचे कार्यक्रम आहेत ना. तर 1657 मध्ये शिवाजी महाराजांच्या सरदारांनी नावं वगैरे थोडी थोडी सांगतो. रघुनाथ पंतांनी दाभोळ आणि कोकण किनारपट्टीचा प्रदेश जिंकला, जो आदिलशाचा होता. आणि हा प्रदेश जिंकल्यानंतर महाराजांनी दक्षिणेचा मोगल सुभेदार आहे, त्याचं नाव आहे औरंगजेब. तुमच्या ओळखीच आहे आणि इतक्यात तो जास्त ओळखीला झाला. तर तो जो औरंगजेब आहे तो त्यावेळेस बादशाह नाही, शहाजादा आहे. दक्षिणेची जबाबदारी त्याच्यावरती आहे. आणि त्या शहाजाद्याला महाराजांनी पत्र पाठवलं की आम्ही जो आदिलशाचा मुलूक जिंकलेला आहे त्याला तुमची मान्यता असावी. पोहायला येत नाही, त्याला जर जलतरणपटू म्हणून घोषित केलं आणि त्याला जर पुरस्कार दिला तर त्याची जी अवस्था होईल ना ती त्या औरंगजेबाची झाली असावी. म्हणजे पत्ता चुकलाय काय? आदिलशाचा मुलूक जिंकला, तुमचा तुम्ही सोहळ्यावरती जिंकला. आणि पण अशा वेळी फुकटचा मोठेपणा दिला की कोणालाही पेमेंट येते. औरंगजेबाने उगीच हे केलं आणि त्यामध्ये त्यांनी पत्र पाठवलं. पत्रावरची तारीख आहे हिजरी तारीख आहे, पण तुम्ही इंग्रजी तारीख लक्षात ठेवा. 23 एप्रिल 1657. या दिवशी औरंगजेबाचं पत्र महाराजांना आलं. त्या महाराजांना आलेल्या पत्रामध्ये तो म्हणतो की तुम्ही आदिलशाचा मुलूक आणि जे काही जिंकलेलं आहे ते आमच्या परवानगीशिवाय जिंकलं, पण इथून पुढे कोणताही आदिलशाचा मुलूक जिंकताना आमची परवानगी घ्या. पण तुम्ही वकील पाठवल्याप्रमाणे तुमचे आणि आमचे आता सख्य झालेले आहे, त्यामुळे तुम्ही आता ठरल्याप्रमाणे मैत्रिणी व्हावा. अर्थात हेच पत्र औरंगजेबाने आपल्या सगळ्या ठाण्यांना पोहोचवलं. त्यामध्ये जुन्नरचं ठाणं पण होतं. तिथल्या ठाणेदाराला पोहोचवलं की आता मराठ्यांचं नाही, आपलं एकदम एकोपा झालाय, आता युक्ती झाली आहे, आता कसली काळजी नाही. तर जुन्नरचे ते सगळे ठाणेदार पगारी लोक ते म्हणाले बरं आहे, आता मग काय करायचं, आता पगार व्हायची वाट बघायची फक्त. तोपर्यंत मग बाकीच्या सगळ्या सुविधा आहेत त्याचा उपभोग घ्यायचा. आणि महाराजांच्या गुप्तहेरांनी बातम्या कळवल्या, त्या राजगडावरती कळवल्या. आणि राजगडावरती बातम्या कळवल्यानंतर एक दिवस महाराजांनी आपल्या सगळ्या लोकांना सांगितलं, सैन्याला सांगितलं की आपल्याला हल्ला करायला जायचंय. सगळी फौज
कुठे निघाली, फौजेला पत्ता नाही, फौजेला पत्ता लागू द्यायचा नसतो. बरोबर ना म्हणजे का पुढे काय होणार आहे हे ह्या फौजेला पत्ता लागू द्यायचं नाही. आणि ते सैन्यामध्ये होते म्हणून त्यांना विचारलं, अधिकारी होते, नाहीतर ते सगळ्यांना सांगतात तुला म्हणून सांगतोय वगैरे वगैरे. आता जिकडे चालू आहे तिकडे बातमी पोहोचायची की तुम्हाला माहिती आहे का शिवाजी महाराजांची फौज आपल्यावरती चालून येणार आहे असं. तर त्यामुळे त्या फौजेला सगळ्यांना माहित नाहीये, सगळे निघालेले. चाकण ओलांडल्यानंतर ही फौज जुन्नरला पोहोचली. तारीख होती 30 एप्रिल 1657. कितव्या दिवशी? 7व्या दिवशी पोहोचली फौज. जुन्नरचं ठाणं एकदम निवांत होतं. थोडासा रिलॅक्स वेळ मिळाला की आपण जसं 8:30च्या वेळेस निवांत असतो म्हणे तसं निवांत होतं एकदम ठाणं. आणि मग काय महाराजांचं सैन्य आतमध्ये घुसलं, कापाकापी सुरू झाली. आणि हेरांनी आणलेल्या बातमीनुसार ते कुठल्या बाजूला खजिना आहे वगैरे हे सांगितलं. 200 जापवान अरबी घोडी होती. सगळा खजिना घोड्यांवरती लादला. इतका चांगला शत्रू मिळत नाही बरं का. वाहनासकट व्यवस्था, घोडी त्यांची, संपत्ती त्यांची. आणि सासरवाडी तरी अशी मिळते का? वाहनासकट व्यवस्था केली आहे महाराजांची हे त्या जुन्नरच्या सगळ्या फौजेने किंवा औरंगजेबाच्या त्या सैन्यांनी. आणि सगळं त्या याच्यावरती लादलं आणि सगळं घेऊन राजगडला हे सगळी फौज पोहोचली. 10.5 लाख रुपये मिळाले. हे 1657 सालचे. साधारणतः सोन्याचा भाव त्यावेळेस 8 रुपये तोळा आहे आणि 1 तोळा 12.25 ग्रॅमचा आहे. ते जेवणापर्यंत झालं. तर अशा प्रकारे महाराजांनी अत्यंत पराक्रम गाजवला. आणि 7व्या दिवशी औरंगजेबाचा गर्व जो झाला होता त्याचं घर खाली गेलं. आणि पुन्हा आपला वकील पाठवला, सोमवंत डेबेंना पाठवलं. आणि ते शहाजगा औरंगजेबाला जाऊन भेटले. आणि औरंगजेबाला ते म्हणतायत की शहाजगा सांग, महाराजांना झाल्या गोष्टीचा अत्यंत पश्चाताप झालाय. हे व्हायलाच नको होतं जुन्नरच्या बाबतीमध्ये, पण ते झालेलं आहे. पण वकील बेरकी असावे लागतात आणि ते आशेलाच्या तारखा घेणारे नको, निकाल लावून देणारे असावेत. इथे सोमवंत डेबे ते औरंगजेबाला म्हणतायत की महाराजांचा पश्चाताप व्यक्त करण्यासाठी मी आलो, पण एक चकार शब्द काढला नाही बरं का की जे गेले ते परत देतो म्हणून. आणि औरंगजेबाने या तहाला मान्यता दिली, कारण त्याला इथल्या दक्षिणेच्या प्रश्नापेक्षा उत्तरेचा गादीवर बसण्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा होता. तो ऐरणीवरती आहे. बापाला तुरुंगात टाकून भावांचे खून करून गादीवर बसणं हे इथल्या शिवाजी महाराजांच्या छोट्या मोठ्या गोष्टींपेक्षा अत्यंत महत्वाचं आहे असं औरंगजेबाच्या मनात आहे. हे बरोबर शिवाजी महाराजांनी ओळखलं आणि शत्रूच्या मनाचा अचूक ठाव घेऊन महाराजांनी त्याच्यावरती घाव घातला. आपल्याला समर्थांना 205 मनाला उपदेश करणारे श्लोक लिहावे लागले. तिथे शिवाजी महाराज स्वतःच नाही, शत्रूचं मनही बरोबर ओळखत होते काय तुझ्या मनात, आणि बरोबर त्याच्यावरती अचूक घाव घालत होते. पुढे 1657 मध्ये महाराजांनी कल्याण आणि भिवंडी जिंकली वसुबारसीच्या दिवशी, दिवाळीच्या पहिल्या दिवशी. आणि त्या ठिकाणी आरमाराची स्थापना केली. स्वतःचं स्वतंत्र आरमार स्थापन केले. सुरुवात झाली म्हणजे आता की पोर्तुगीजांना कामाला घेऊन ते आरमार इतकं बलाढ्य बनवलं. तुम्हाला एक नोंद सांगतो, शेर शिवराजे अनेक दिवसभर चाललं तरी संपणार नाही. अनेक त्याच्या बाजू आहेत, अनेक त्याच्या कंबर आहेत. तर ते आरमार उभं केलं. ते आरमार अशा काळामध्ये उभा केलं की ज्यावेळेस समुद्रबंदी, सिंधुबंदी होती. आपल्याच लोकांनी आपल्याच डोळ्यावरती हात ठेवून अंधार 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 म्हणून ओरडावं ना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण नाही का कधी कधी तसं होतं. तिथे समुद्रात गेल्यानंतर धर्म बुडतो असं सांगून ठेवलं सगळ्यांना. लोकच म्हणाले बहुतेक बुडत असेल. महाराज म्हणजे तसलं काही नाही. शत्रू समुद्रातून येतोय. हे लोक जलचर आहेत. जलचर म्हणजे काय? पाण्यात पावणारे. मग कोण कोण? इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच हे सगळे समुद्रातून येणारे, पाण्यातून येणारे जलचर लोक आहेत. त्यांचा बंदोबस्त करायचा असेल तर आपलं स्वतःचा आरमार असतो, युद्ध करणारा पाहिजे. अफजल खान आला. अफजल खानाच्या बद्दल तर काही तुम्हाला खूप माहिती आहे. म्हणजे त्याची भेट शिवाजी महाराजांच्या पेक्षा तुम्ही जास्त घेतलेली आहे. तर तो अफजल खान आला होता. त्या अफजल खानाच्या वेळेस अत्यंत बलाढ्य सरदार आहे, चेष्टा नाहीये. एका स्वयंपाक करणाऱ्या स्वयंपाकिनीचा म्हणजे भुतारणीचा मुलगा आपल्या स्वबळावरती इतका मोठा होतो ही गोष्ट सामान्य नाही. अफजल शत्रूची टोपी उडवायची नाही.
त्याचा आहे ते पराक्रम मान्य करायचा आणि त्या शत्रूला नामोहरण केलं म्हणून शिवाजी महाराज शेर शिवराज. अशा शत्रूला, छोट्या मोठ्या शत्रूंचा पराभव तर तुम्ही आम्ही करू शकतो ना. का तर आपल्याला घरात चुनावणी गेलं तर किती आरडाओरडा होतो. म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खान आल्यानंतर अफजल खानाच्या वेळेस अफजल खानाने दगाबाजीने शहाजी राजांना काही केलं होतं. अफजल खानाने दगाबाजीने संभाजी महाराजांना मारलं होतं. कोणते संभाजी महाराज? शिवाजी महाराजांचे थोरले बंधू. त्यांच्याच नावावरून शिवाजी महाराजांनी आपल्या राजपुत्राचं म्हणजे संभाजी महाराजांचं छत्रपती झालेले पुढचे त्यांचं नाव संभाजी ठेवलेले आहे. तर त्या कनकगिरीच्या वेळामध्ये या अफजल खानाने दगाबाजीने मारलेलं होतं. तो अफजल खान चालून येतोय त्यावेळेस आईचा आशीर्वाद घ्यायला ज्यावेळेस महाराज राजगडावरती आहे त्यावेळेस आई जिजाऊसाहेबांच्या पाया पडतायत, नमस्कार करतायत. आईला नमस्कार करण्याची पद्धत त्या काळात होती. तुम्हाला शिवाजी महाराज कधी सांगायचे का हे सांगा. शिवाय हे नोंदी संकट आहे, वळण लावण्यासाठी सांगत नाही मी. मग वळण जर जे गोष्ट इतकी सत्य नोंदी सकट असेल तो संस्कार पुढच्या पिढीवर व्हायला काय हरकत आहे. आईला नमस्कार करतायत आणि आईला विचारतायत आऊसाहेब कैसे करावे, खान स्वराज्यावर चालून येतोय. त्यावेळेस आई कोणती असते तर म्हणाली असते बाबा इतके सरदार आहेत कशाला आपण पगार द्यायला ठेवलेत का, त्यांना पाठवायचं आपण निवांत राहायचं. जिजाऊसाहेब म्हणतायत शिवबा शिवबा असं जिजाऊसाहेब शिवाजी महाराजांना म्हणतात. शिवबा खानाची भेटी जाणे, खानाच्या भेटीत जा. पुढचं सांगताय ते तुमच्या माझ्याकरता अत्यंत महत्वाचं आहे. संभाजीचे उसने भेटणे. जातोय तर फक्त खानाची भेट घ्यायला जाऊ नकोस. एक लक्षात ठेव, संभाजीचं उसनं भेटण्यासाठी तुला जायचंय. संभाजीचे उसने घेणे, उसने भेटणे. उसनं जे संभाजी महाराजांचं म्हणजे तुझ्या भावात तुम्ही फक्त हिंदी चित्रपटातच असं ऐकता का. हा घडलेला इतिहास आहे आणि हा चित्रपटापेक्षाही अत्यंत प्रेरणादायी आहे. तुमच्या लक्षात येईल की आपल्या मुलांना प्रेरणा यातून द्यायला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांनाच हिरोज हवे असतात. तुम्हाला हिरोज हवे आहेत का, तर आपल्या इतिहासामध्ये खूप आहे. ते डोळ्यासमोर ठेवा, दुसऱ्या हिरोची गरज पडणार नाही. आणि शिवाजी महाराज ज्यावेळेस त्या खानाच्या भेटीला जात आहे त्यावेळेस आपल्या लोकांना एकत्र करतायत आणि म्हणतायत की आम्ही आता खानाच्या भेटीत जाणार. त्यावेळेस लोक म्हणाले की जाऊ नका, आम्हाला बरोबर न्या, तर आम्ही जातो. महाराज म्हणाले नाही, जैसे ठरले तैसेच होईल, म्हणून मी विनंती करून संवादा म्हणतो. कारण जैसे ठरले तैसे एक शिस्त असते. तर त्याप्रमाणे शिवाजी महाराज जाणार आहेत अफजल खानाच्या भेटीला. त्यावेळेस आपल्या लोकांना म्हणतायत की प्रभू रामचंद्रांना ओळखतात ते रावणाला मारणारा म्हणून, भगवान श्रीकृष्णांना ओळखतात ते कंसाला मारणारा म्हणून, उद्याच्या जगाने मला ओळखावं की अफजल खानाला मारणारा म्हणून. कशासाठी चाललोय? अफजल खानाचा पूर्ण नेस्तनाबूत करण्यासाठी मी चाललोय. असं नाही की बघूया की नाही ठरली भूमिका स्पष्ट आहे, ठरलेली भूमिका आहे. ती भूमिका घेऊन महाराज उभे राहिलेले. महाराज गेले पुढचं तुम्हाला माहित आहे. पण विजय महाराजांनी अफजल खानाला मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाई जिंकली. वाई माहित आहे, महाबळेश्वरच्या जवळ असल्यामुळे माहित असणारच. तर ती वाई जिंकली आहे महाराजांनी. वाई दुसऱ्या दिवशी जिंकली. नंतर चंदन जिंकला, वंदन जिंकला, वसंतगड जिंकला आणि तारीख 25 नोव्हेंबर 1659 म्हणजे अफजल खानाला मारल्यानंतर 15 दिवसानंतर. अफजल खानाला मारला कधी? 10 नोव्हेंबर 1659 मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी गुरुवार दुपारी अफजल खानाला मारला. त्याच्यानंतर 15व्या दिवशी महाराजांनी कोल्हापूर जिंकलं आणि त्याच्यानंतरच्या 3 दिवसामध्ये पन्हाळगड जिंकला. म्हणजे प्रतापगड पासून वाई पासून कोल्हापूर आणि पन्हाळगड हा चंद्रपुरीच्या आकाराचा सगळा मुलूक एखाद्या दुधावरची साय खरवडून काढावी ना तसा महाराजांनी खरवडून काढला. शत्रू बेसावत आहे तोपर्यंतच हा पराक्रम केला पाहिजे. आता जर आपण विजयाचा उत्सव साजरा करत बसलो तर आज जे काम 15 दिवसात होणार आहे, 18 दिवसात होणार आहे, ते करायला पुढचे 18 वर्ष कमी पडतील. आता जिंकलं पाहिजे. जिंकलं शेर शिवराज आहे. नुसतेच शिवाजी महाराज या मोहिमेवरती गेले नाही तर नेताजी पालकर विजापूर पर्यंत तिकोटे वगैरे जे आहे ना ते जिंकण्याकरता विजापूर पर्यंत हा विजापूरला धडका देऊन नेताजी पालकर परत आले आणि इकडे
कोकण किनारपट्टीवरती दोरोजी नावाचा जो सरदार होता त्याने आदिलशाही गणपत ताब्यात घेतलेली आहे. 3 दिशांना एकाच वेळी मोहीम चाललेली आहे. अफजल खान आल्यानंतर स्वराज्याचा सगळ्या बाजूने विचार आहे आणि स्वराज्याच्या सगळ्या बाजूवर हल्ला करण्याची तयारी आहे. महाराजांचं त्यावेळेस बुद्धी कौशल्य काय असेल आणि किती स्थिरता असेल हे तुमच्या लक्षात येईल. या एका उदाहरणामध्ये की अफजल खान आलाय, तुम्हाला काय बाकी सांगू नका, तुम्हाला अफजल खानाचं बघू द्या, बाकी काही नाही असं नाहीये. एकाच वेळी स्वराज्याचा विस्तार, एकाच वेळी शत्रूच्या हालचाली आणि एकाच वेळी या भेटीनंतरच्या कारवाईची योजना. इतकं प्रथम नियोजन नंतर विक्रम हा शिवाजी महाराजांच्या एकूण योजनेचा न्याय. आपल्याला रामायणामध्ये माहित आहे सुग्रीवाने एकदम ज्यावेळेस हल्ला केला आणि पराभव झाला त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतायत सुग्रीवा हे धाडस असले भूपती सकली. काय भूपती आहे तुम्ही, राजा आहात, राजाला हे शोभत नाहीये. सुग्रीवा हे धाडस असले भूपती सकली न शोभले. प्रथम नियोजन नंतर विक्रम. अगोदर नियोजन करायचं असतं आणि नंतर विक्रम गाजवायचा असतो. तो शिवाजी महाराजांनी गाजवला. महाराज पुढे पन्हाळ्याच्या मेढ्यात अडकले, तिथूनही सही सलामत सुटले आणि विशाळगडला गेले आणि नंतर जी गोष्ट केली ती आपण उद्या बघणारच आहे. पण त्याच्यानंतर महाराज सुरतेवरती गेलेले. 1664 मध्ये महाराजांनी सुरत ताब्यात घेतली किंवा सुरत ताब्यात घेतली म्हणण्यापेक्षा सुरतेवरती हल्ला केला आणि तिथली प्रचंड संपत्ती ती जमा केली. किती संपत्ती, जवळजवळ आकडे मिळतात त्यावेळेस त्याप्रमाणे 1 कोटी रुपये सापडले. मग त्या हिशोबाने हिशोब करून द्या इतके. कारण का तर महाराजांना निरोप मिळाला आहे हेरांकडून, सुरत मारिल्याने अगणित द्रव्य सापडे. अगणित सुरतेवरती हल्ला केला तर अगणित द्रव्य मिळेल हे हेर सांगतायत. हेर इतकी चाणाक्ष आहे आणि हेरांचं हे महत्व आहे. आणि महाराजांनी त्या सुरतेवरती हल्ला केला, प्रचंड संपत्ती मिळवली आणि त्या संपत्तीचा उपयोग करून महाराजांनी एक अत्यंत अप्रतिम किल्ला पुढच्या काळामध्ये बांधायला घेतला. सुरुवात झाली होती त्याचं नाव सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग नावाचा मानवच्या जवळचा किल्ला म्हणजे सुरतेची संपत्ती तिथे होती. शिवलंका आहे, स्वराज्याची लंका आहे सिंधुदुर्ग म्हणजे. आणि त्या सिंधुदुर्गाचं बांधकाम चालू असताना सिंधुदुर्गच्या कोशीतून एक मोठी मोहीम महाराजांनी काढली. 3 मोठी गणपत आणि पाठीमागे 80 होड्या. काय दिसत असेल दृश्य. मला असं वाटतं की आकाशामध्ये आपल्याला जाता यावं आणि शिवाजी महाराजांची ही मोहीम चालली आहे ती दिसावी. त्या समुद्रातून एका पाठोपाठ एखादी मोठी 3 कोंबड्या असाव्यात आणि त्यांची पिल्ला असावीत ना, तशी मागे एका मागे एक त्या समुद्रातून चाललेली आहे. आणि बसलूर लुटलं, बसलूरवरती स्वारी करून ते परत आले. अनेक विद्यार्थी काय काय सांगतात. पण येता येता महाराजांनी एक शेरखान नावाचा जो सरदार होता त्याच्यावरती हल्ला केलाय आणि त्याच्यावरती हल्ला केल्यानंतर तो शरण आला, तो खंडणी द्यायला तयार झाला. आणि महाराजांचा विचार होता की आता इंग्रजांवरती हल्ला करायचा आणि इंग्रजांना पराभूत करायचा. पण असं झालं, शेरखानाने मध्यस्थी केली आणि त्याने इंग्रजांना म्हटले की महाराजांना खंडणी द्या, नाही तर महाराज काही सोडणार नाहीत आता. आणि इंग्रजही तयार झाले. इंग्रजांनी खंडणी शेरखानाकडे जमा केली आणि ती सगळी खंडणी घेऊन तो महाराजांकडे आला. आणि महाराज नाराज झाले. कारण होळी 3 दिवसापूर्वी होळी झाली होती, आता झाली ना आपली होळी, तशीच होळी झाली होती. आणि महाराजांना वाटत होतं की इंग्रजांवर हल्ला करून होळीची राहिलेली शिकार आहे ती मिळवावी. म्हणून महाराज तिथे म्हटले की या शेरखानामुळे बऱ्या लोकांनी हातावरती हात ठेवायचा, डाव्या हातावरती उजवा हात ठेवायचा, म्हणजे मी आता उभा आहे तसा, आणि आपल्या पायाकडे आपणच बघत उभा राहायचं. त्याला कदम बोसी म्हणतात. आणि असं प्रत्येकाने उभा राहायचं. ज्या दरबाराची रीत आहे, बोलायचं असेल तर तोंडाला रुमाल लावून बोलायचं. बादशाह लांब बसलेला आहे पण तुम्ही त्याच्यावरती पुढे हा संकेत आहे म्हणून त्यांनी तोंडाला रुमाल लावून बोलायचं. असं ज्या दरबारामध्ये बोललं जात होतं त्या दरबारामध्ये हा महाराष्ट्राचा सिंह दिल्लीचा बादशाह, तो आग्र्याला जरी राजधानी असली तरी दिल्लीच्या दरबारामध्ये जाऊन दिल्लीच्या हृदयामध्ये धडकी बघू शकेल आणि याची गुंज हे जगभर उमटू शकेल असा एक राजा या महाराष्ट्राने पाहिला. आपण सुदैवाने महाराष्ट्रात जन्माला आलो हे आपलं भाग्य आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण ऋणी आहोत. ऋणीच नाही तर शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. सकळ सुखाचा केला त्या करुणी साधी जेतो योग, राज्य साधनाची लगबग कैसे केली. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षी भूमंडळ
या न्यायाने तुम्हाला हे सगळं झालं असं नाही, पण जे झालं त्याच्यावरून शिवाजी महाराजांच्या सिंहहृदयाची तुम्हाला थोडीशी कल्पना आली असेल. मी प्रभू रामचंद्रांच्या चरणी, समर्थांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो आणि ही सेवा करण्याची संधी देणाऱ्या योगेश बुवा, अजय बुवा आणि रोहणे काका या सगळ्यांना मी धन्यवाद घालतो.